ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आलाय। या फोटोमध्ये गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या या तीनही व्यक्तींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। यातल्या एका व्यक्तीने तर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विकले आहेत, विल्हेवाट लावली आहे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे। दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य काही गुन्हे दाखल आहेत, तर तिसऱ्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे। अन्यही काही गंभीर गुन्ह्यांची नोंद या सगळ्यांवर आहे। यापूर्वी राज्याचे गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांच्या समवेत एका गुन्हेगार व्यक्तीचा फोटो प्रसिद्ध झाला होता। देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबतही एका गुन्हेगाराचा फोटो पाहायला मिळाला होता। मात्र इथे गुन्हेगारांच्या मध्येच गृहमंत्री उभे आहेत आणि हा फोटो सोशल मीडियात सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे। दरम्यान मी औरंगाबादच्या दौऱ्यावर गेलो होतो। दौऱ्यात गेल्यानंतर शेकडो लोक भेटायला येतात, कोण कुठून आला याची पडताळणी शक्य नसते। पुढच्या काळात मात्र मी काळजी घेईन असं उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलंय। गेलो होतो आणि गेल्या दौऱ्यात गेल्यानंतर हजारो लोक भेटायला येतात, निवेदन देतात आणि अशा वेळेस कोणता व्यक्ती त्याचं काय व्यवसाय काय याची माहिती राहत नाही। पण अवश्य याच्यामध्ये मी नक्की पुढील काळामध्ये दक्षता घेईन। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शर्जील उस्माननं केलेल्या हिंदू विरोधी वक्तव्यावरून भाजप आता चांगलाच आक्रमक झालाय। त्याच्या वक्तव्याच्या विरोधात कोणती कारवाई न करण्यात आल्यानं भाजप युवा मोर्चा आता राज्यभरात गुन्हे नोंदवणार आहे। दरम्यान पुण्यातल्या एल्गार परिषदेत बोलताना शर्जील उस्मानी यानं हिंदू समाजाबद्दल केलेले वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे। ते तपासल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय। अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेल्या शर्जील उस्मान यानं हिंदू समाज सडला आहे असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्याच्या व्हिडिओची पडताळणी करून कारवाई करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय। आज का हिंदू समाज परवाच्या ज्या एल्गार परिषदेमध्ये जे भाषण झालं त्याची संपूर्ण आम्ही जी व्हिडिओ तो बोलावला आहे त्याची रिसर तपासणी करू त्याची आणि तपासणी करून त्यामध्ये काय त्यांनी ऑब्जेक्शन बोललं आहे आणि असेल तर त्यानुसार आम्हाला कारवाई करता येईल। पण जोपर्यंत तपासणार आहे तोपर्यंत मला काही याच्यावरती सांगता येणार नाही। शर्जील उस्मानी या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांची भेट घेतली। राज्यभरामध्ये आम्ही याचा निषेध नोंदवतो आणि भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठीची आमचा त्या ठिकाणी निदर्शनं सुरू आहे। राज्याचा अध्यक्ष म्हणून महासंचालकांना भेटून आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीनं ही एल्गार परिषद समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करते आणि एका जाहीर व्यासपीठावरून हे उस्मानीसारखी मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन हिंदू समाज सडलेला आहे अशा प्रकारची वक्तव्य जर करणार असतील तर एक चुकीचा पायंडा या निमित्तानं महाराष्ट्रात पडतोय। त्यामुळे भाजप जनता युवा मोर्चा या विषयात आक्रमक होणार असं दिसतंय। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।